कोल्हापूरकरांचा नादच खुळा असं आपण ऐकतच असतो आणि असंच काहीसं कोल्हापुरात घडलेलं आहे। एका शेतकऱ्यानं दिवाळी पाडव्याच्या दिवशी आनंदी वातावरण ठेवण्याकरता प्रयत्न करत अगदी घरातील लग्न समारंभाप्रमाणे हा दिवस साजरा केलेला आहे। आपल्या म्हशींच्या गोठ्याला मंगल कार्यालयाप्रमाणे शेतकऱ्यानं सजवलं। शेतकऱ्याला फेटा बांधून त्याचं स्वागत केलं। तर वराडी मंडई म्हणून चक्क पुण्या मुंबईवरून लावणी नृत्यांगना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या होत्या। जनावरांची मिरवणूक काढण्यासाठी आम्ही लग्नाचं जसं वराड असते त्या पद्धतीने आम्ही पुण्या मुंबईवरून आमचे पाहुणे मंडळी ते कलाकार बोलवलेले आहेत। जसं माणसाचा कार्यक्रम केला जातो, उत्साह केला जातो, वाढदिवसाचा असू दे, लग्नाचा असू दे, तसा आम्ही आमच्या पद्धतीने होता होईल तेवढा मोठ्यात मोठा कार्यक्रम करून येईल त्या पाहुण्याला पेटे वगैरे घालून काय असेल ते पाणी त्यांचा पाहुणचार करून घेऊन त्यांना मानपान सन्मान देऊन आम्ही आमच्या पद्धतीने सगळा कार्यक्रम पूर्णपणे पार पाडलेला आहे। जनावरांच्या दिवाळी पाडव्याला भरपूर यंदा आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे आणि इथून पुढे माझी तर इच्छा आहे की प्रत्येक मच्छीवाल्याने असं जनावरांची हौस-मौज पूर्ण करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।